उल्हासनगर विशेष प्रतिनिधी. उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 चे उमेदवार श्री राधाकृष्ण भिवा साठे यांच्या वतीने आज दसरा मैदान येथे जोरदार प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला परिसरातील नागरिक, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सभा उत्साही वातावरणात पार पडली. यावेळी उमेदवार राधाकृष्ण भिवा साठे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यासाठी मी प्राधान्याने काम करणार आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे बोलताना त्यांनी प्रभागातील विकासकामांचा आढावा घेत भविष्यात पारदर्शक व जबाबदार कारभार देण्याचे आश्वासन दिले. लोकांचा विश्वास आणि आशीर्वाद मिळाल्यास प्रभाग क्रमांक 17 मध्ये सर्वांगीण विकास घडवून आणू, असेही ते म्हणाले. सभेदरम्यान नागरिकांनी विविध प्रश्न मांडले असता त्यावर साठे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या प्रचार सभेमुळे प्रभाग क्रमांक 17 मधील निवडणुकीचे वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत ही लढत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. मी हा मजकूर जसा आहे तसाच पुन्हा लिहिला आहे. तुम्हाला या माहितीच्या आधारे सोशल मीडिया पोस्ट किंवा कशा प्रकारे तुम्ही नागरिकांना आवाहन करावं? 17 मध्ये विकासाच्या नावाखाली तिचा भ्रष्टाचार झालेला आहे. नंबर 17 मध्ये सर्व नागरिक त्रस्त आहेत, शहराचे नागरिक त्रस्त आहेत. आणि माझ्या नागरिकांना माझी विनंती आहे, चोर भामटे भ्रष्टाचार करणारे लुटणारा टोळीला थांबवा. काम करणारा चेहरा द्या, आवाज सामान्य माणसाचा आवाज उचलणारा महापालिकेमध्ये महासभेमध्ये जाऊ द्या. मी पार रस्त्यापासून, संडासापासून, नाल्या पाण्यापासून आंदोलन करून, संघर्ष करून लोकांची कामं केली. कामगारांसाठी लढलो आणि लढत आहे. ही वर्दी घ्या, ही माझ्या कामगारांची वर्दी आहे. हा आवाज कामगारांचा आहे, हा सामान्य माणसाचा आवाज आहे, हा रिक्षावाल्याचा आवाज आहे. आणि हा आवाज महासभेत जाणार आणि शहराला विकास देणार, भ्रष्टाचार थांबवणार. आणि कोणताही अधिकारी असू दे, कोणी असू दे, भ्रष्टाचार कुणाला करू देणार नाही. फक्त माझी निशाणी आहे कप असतील. मी 17A मधून उभा आहे आणि सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, मतदारांना विनंती आहे, सामान्य माणसाची आवाज ही महासभेमध्ये पोहोचवा आणि भ्रष्टाचार थांबवा, विकास करा, समस्या सोडा, मिसकॉल करा आणि समस्या सोडा. तुम्ही हे वर्दी घातल्याचे मागचं कारण काय? ही वर्दी माझ्या कामगारांची आहे. मी महापालिका सफाई कामगार म्हणून राहिलो. मी कामगारांसाठी लढत असतो, मी रिक्षावाल्यांसाठी लढतो, मी सामान्य लोकांसाठी लढतो, गोरगरिबांसाठी लढतो. ही वर्दी सामान्य माणसाला, गोरगरीब माणसाला आहे, काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसाला आहे. आणि कष्टाची जाणीव त्यालाच आहे, या वर्दीला आहे. या वर्दीमध्ये इमान आहे आणि ते इमानद्वारे मी लोकांसाठी, नागरिकांसाठी लढण, मतदारांसाठी लढण. म्हणून ही वर्दी मला नेहमी आठवण तुला इमानदारीने काम करायचं आहे. तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आहात? मी मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की इमानदार माणसाला, लढणाऱ्या माणसाला, चोर भामट्यांना दूर ठेवा आणि सातत्यामध्ये प्रस्थापितांना घरी हाकलून द्या. आणि काम करणारा चेहराला, आवाज उचलणारा चेहरा, लढणारा चेहरा, जपणारा न असणारा माणूस असा चेहरा महासभेत पाठवा. म्हणून कप बशीला वोट करा, कप बशी समोर बटन दाबा आणि बहुमताने विजयी करा.